टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरसह परिसरामध्ये गेले 4 ते 5 दिवस झाले पावसाचा खंड पडलेला आहे आणि तापमान वाढायला लागलेला आहे। त्यामुळे खरीपाच्या पिकांना आता पावसाची गरज आहे। पिकं जे आहे ते मान टाकायला लागलेले आहे, सुकायला लागलेले आहे। कारण की हे बघा, हे पिकांना आपण हे बघितलं आता तर या पिकांना कपाशीच्या आत्ता पावसाची गरज आहे, परंतु पाऊस पडत नाही। दुसरीकडे ऊन तापतंय, कडाक्याचं तापमान वाढ होत चाललेली आहे। त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना पावसाची नितांत गरज आहे। पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकरीही चिंतित आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहे। काका, काय पाऊस नाही आहे? हो, पाऊस नाही आहे ना, 8 दिवस झाले आणि माल सुकायला लागले आहे। कुठले माल सुकायला लागले? सोयाबीन, कपास, धानाची रोपं पण मरायला लागली आहे। आधी 4-5 दिवस पाऊस आला, पुन्हा 8 दिवस झाले गेले। 8 दिवस झाले तर गेला, ऊन पडायला लागले। ऊन पडायला। मग आता नुकसान भरपाई, आता कसं काय करायचं हेच नाही समजून राहिलं। तुमच्याकडे काय पीक आहे? माझ्याकडे कपाशी आहे, सोयाबीन आहे ना धान। आता पावसाची गरज आहे। पावसाची गरज आहे, अत्यंत गरज आहे पावसाची। नक्कीच पावसाची अत्यंत गरज आहे। तापमान जर आपण बघितलं तर तापमान वाढलेलं आहे। गेल्या 2-3 दिवसांमध्ये पावसानं दडी मारलेली आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना पावसाची नितांत गरज आहे। चिंतित आहे शेतकरी, कारण की कपाशी, सोयाबीन, तूर, धानाची रोपं सर्व पिकांना आता पाऊस हवा आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।